डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळापासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या या संशोधनाला केंद्र शासनाच्या वतीने पेटंटही प्राप्त झाले आहे. डॉक्टर सतीश पाटील यांचे याआधी 3 पेटंट आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे वीज निर्मितीत मोठी क्रांती घडू शकेल. डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळापासून अर्थात अलगीद्वारे वीज निर्मिती करून पथदिवे, स्ट्रीट लाईट्स चालू केले आहेत. त्यांच्या या संशोधनाबद्दल ते अधिक माहिती देताना म्हणतात, आता नवीन संकल्पना ही बायोफ्युएल्स जेव्हापासून आले, आपण वापरायला एक्सरसाइज करायला लागलो त्यापासून नवीन डोक्यामध्ये विचार आला. आणि हे जे काही बायोलॉजिकल मटेरियल आहे, उदाहरणार्थ अलगी असेल, फंजा असेल, यापासून एनर्जी तयार करायची डोक्यामध्ये कल्पना आली. आणि मग आम्ही वी हॅव पॉटेड, म्हणजे आम्ही अलगी पॉटेड पॉट्स केले. आणि हे पॉट करून करत असताना असं लक्षात आलं की ज्या अलगी ज्या ग्रो होत आहेत, ज्या स्पीडने ग्रो होत आहेत आणि ज्या ह्या ब्ल्यू ग्रीन अलगी ज्या आहेत, या अलगीपासून वी आर गेटिंग ए एनर्जी फॉर दॅट. असं डोक्यात आलं की आपल्याला त्यातनं एनर्जी पण एक्स्ट्रॅक्ट करता येईल. आणि मग असं डोक्यात आलं की हे जे काही सोलार स्ट्रीट लॅम्प आहेत, या सगळ्या जे काही सोलार एनर्जी आपण त्याच्यात वापरतो, याला बॅटरी वापराव्या लागतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या बॅटऱ्या काही दिवसांनी मेंटेनन्स अभावी तशाच पडून राहतात आणि मग त्या सोलार पॅनल काम करत नाही. मग डोक्यात संकल्पना अशी आली की बॅटरीच्या ऐवजी जर आपण स्टोरेज, एनर्जी स्टोरेज म्हणून जर अलगी वापरलं तर कसं होईल. हे बायोलॉजिकल मटेरियल आहे विच कॅन बी इझिली रिफ्रेश्ड, की ते परत ते रिफ्रेश होऊ शकेल असं मटेरियल. आणि मग आम्ही एक लॅबमध्ये एका पोलवर एक पोल घेतला, त्याला सोलार पॅनलचं ते हे टाकलं, पॅनल टाकलं आणि त्याच्यावर असे 5 कुंड्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये अलगीज केल्या. आणि वेगळ्या प्रकारच्या अलगी टाकल्यानंतर असं लक्षात आलं की ब्ल्यू ग्रीन अलगीपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी जनरेट होऊ शकते. आणि मग त्या संदर्भामध्ये काय त्याचं सायंटिफिकली काय रिझन असेल की कशामुळे अलगी एवढी ब्लूम होते, हे ब्लूमिंग ऑफ अलगी जे आहेत त्याच्यातनं डोक्यात आलं की अरे या जे ब्लूमिंग आहे विच विल क्रिएट ए एनर्जी ऑल्सो, दॅट टू इलेक्ट्रिसिटी ऑल्सो. आणि मग तो प्रयोग आम्ही केला की बॅटरीच्या ऐवजी आम्ही पोलला त्या सगळ्या कुंड्या हे केल्या आणि त्यातल्या अलगीला ग्रो करण्यासाठी जे आम्हाला बाकी सगळं लागतं, न्यूट्रियंट्स त्याच्यासाठी किंवा त्यासाठी फर्टिलायझर्स, पाणी, याची व्यवस्था आम्ही ड्रीपच्या माध्यमातून केली. आणि आश्चर्य म्हणजे आम्हाला याच्यात लक्षात आलं की याच्यामधनं आम्ही जो लॅम्प आहे, स्ट्रीट लॅम्प, तो लाईट करायला लागला. म्हणजे सोलारला हे आम्हाला, सोलार पॅनलला आम्हाला हा ऑप्शन दिसायला लागला. आणि मग आम्ही त्याच्यात खूप पुढे गेलो आधी. आणि मग आम्ही खूप सायंटिफिकली लॅबोरेटरी स्तरावर अभ्यास केला, त्याचे कल्चर्स तयार केले, त्याच्यामधनं त्याचं पोटेन्शियल एक्स्ट्रॅक्ट केलं, त्याचं बायो पोटेन्शियल किती एक्स्ट्रॅक्ट केलं आणि त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये त्याचा काय उपयोग होईल फ्युएल म्हणून, याचा प्रयोग केला. आणि आश्चर्यकारक आम्हाला त्या रिझल्ट चांगले मिळायला लागले. आणि मग असं लक्षात आलं की अलगीचं प्रमाण किती असलं पाहिजे, किती वॅटच्या किती बल्बसाठी किंवा किती याच्यासाठी लॅम्पसाठी, किती वॅटच्या लॅम्पसाठी किती अलगीचं हे लागेल, याचा अभ्यास आम्ही सुरू केला. आणि साधारणतः आम्ही 10 वॅट प्लस अप टू 30 वॅटपर्यंतचा लॅम्प आम्ही त्याच्यात अलगी ब्लूम करून आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून तो लॅम्प, स्ट्रीट लॅम्प आम्ही चालू केला. आणि मग आम्ही हे पेटंट फाईल करायचं ठरवलं की हे प्रयोग झाल्यानंतर, लॅबोरेटरीत प्रयोग झाल्यानंतर फाईल केला. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की याच्यात स्पेसिफिक अलगी कुठल्या असल्या पाहिजे. आणि आम्ही वेगळ्या प्रकारच्या अलगीज त्याच्यामध्ये टेस्ट केल्या. पण आमच्या असं लक्षात आलं की ब्ल्यू ग्रीन अलगी जी आहे, विच इज अ ब्लूमिंग अलगी, ही अमेझिंग रिझल्ट त्याच्यातनं येतात. आणि मग आम्ही देन वी यूज दिस अलगी ॲज ए फ्युएल. आणि मग त्याच्यातनं आम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेशन करता आली. अशा पद्धतीचं पेटंट आम्ही फाईल केलं. आणि देन वी गॉट दी अलगी ट्री आम्ही उभी करायचं ठरवलं की अलगल ट्री. आणि त्या ट्रीच्यावर आम्ही लॅम्प हे केला, त्याला कनेक्शन जोडले, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्शन देऊन पाहिले. आणि आश्चर्यकारकरित्या आम्हाला दिवसा पण लाईट मिळतो ब्ल्यू ग्रीन अलगीच्या माध्यमातून आणि रात्री पण आम्हाला काही काळ लाईट मिळतो. स्ट्रीट लॅम्प पर्टिक्युलरली हे जे आहेत हे आम्हाला संध्याकाळच्या वेळेला जेव्हा येतो तर साधारणतः आम्ही बघितलं की हे लॅम्प जे आहेत ते 7 ते 8 तास चालू असतात.
अलगीच्या माध्यमातून अलगी त्याला एनर्जी पुरवते. आणि मग परत त्याला सकाळी थोडंसं डिम झाल्यानंतर परत आम्ही त्याला वॉटरिंग करतो, परत हे करतो आणि परत त्याचं आम्ही हे करतो. त्यासाठी आम्ही काही स्टोरेजेस पण वापरले, इलेक्ट्रिक स्टोरेजेस पण वापरले, किंवा काही चार्ज होईल का त्या स्टोरेजमध्ये. तर तोही प्रयोग आम्हाला चांगला अनुभव त्याचा आला. आणि देन वी गॉट, मला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जसे आत्ता आपण पाहिलं की लिथियमचे स्टोरेज आपण वापरतो, तसं आम्हाला अल्गल स्टोरेज लिथियम वापरून मला अल्गीतनं जे काही एनर्जी मिळते ती सुद्धा स्टोअर करून आम्हाला त्या स्ट्रीट लॅम्पसाठी वापरायला मिळाली. आणि त्याच्या माध्यमातून दिवसभर अल्गी जशी फोटोसिंथेसिस होतं ते झाल्यानंतर ती एनर्जी स्टोअर करते आणि ती स्टोअर्ड एनर्जी जी आहे तीच आम्ही लॅम्पसाठी वापरतो. या संदर्भात आम्हाला ते पेटंट आत्ता ग्रँट झालेलं आहे. आणि हा जर आता अजून आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यात प्रयोग केले तर हा एक मोठा विषय जो आहे की इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन, सोलार तर निश्चित आहेच आहे, पण त्याबरोबर जे आपण अल्गीज किंवा जे फंजाय वापरून किंवा काही अल्गल ब्लूम्स वापरून जर आम्ही जे एनर्जी जनरेट करू लागलो तर आमचा जो काय आज एनर्जी क्रायसिसचा विषय आहे, पर्टिक्युलरली जे वेस्टेज ऑफ एनर्जी जिथे होते, इलेक्ट्रिसिटीचे होते, तर स्ट्रीट लॅम्प रोजचे दिवसाचे ऑफ असतात, ऑन असतात, रात्रीचे ऑफ असतात. तर या संदर्भात जर आम्हाला हा सोर्स जर उपलब्ध झाला तर आम्हाला अधिक प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशनला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आम्ही इलेक्ट्रिसिटीच्या क्रायसिसमधून बाहेर येऊ शकतो, असं या अभ्यासातून आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्याच अगेन्स्ट आम्हाला हे पेटंट आत्ता सँक्शन झालेलं आहे. त्याची व्हॅलिडिटी 15 वर्षापर्यंत आहे. तर इथून पुढे अजून आम्हाला अनेक प्रयोग करायचे आहेत. त्या संदर्भात देखील आमचं लॅबमध्ये काम चालू आहे. नॉट ओन्ली अल्गी, हे जे काही आपण टाकून दिलेलं अन्न जे आहे आणि अन्न जे वाया जाऊ नये त्याच्यातनं काही एनर्जी जनरेट करता येईल याच्या संदर्भात देखील आम्ही आता लॅबमध्ये प्रयोग चालू आहेत. आणि हे सगळं जे काही सडकं अर्धवट कुजलेलं अन्न जे आहे त्याच्यापासून आम्ही आता सोलार एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या संदर्भात देखील आम्ही आता पेटंट फाईल काही दिवसात ते पेटंट फाईल करणार आहोत.